नमस्कार. ऋणबंदी मालिकेतील हा 37वा भाग. आज आधी विजय चव्हाणच्या काही आठवणी, नंतर चंदू पारखीच्या या दोघांची आठवण मी थोड्या थोड्या सांगणार आहे. जेव्हा आम्ही धुमाकूळ सिनेमा करायचं ठरवलं तेव्हा त्यामध्ये दोन हिरो होते. तर त्या कुणाला घ्यायचं, लक्ष आणि अशोक सराफ असं आमच्या पहिल्या मनात होतं. पण त्यांच्या डेट्स मिळेना आणि मग वैद्यसाहेबांचं म्हणजे दिग्दर्शक माझे चर्चा करताना विषय निघाला तर कुणाला घ्यावं, काय करावं. तर कॉमेडीच रोल होता तो सगळा दोघांचाही. मग आम्ही प्रशांत दामले आणि विजय चव्हाण असं घ्यायचं ठरवलं. प्रशांत दामलेला भेटायला मी मुंबईत होतो तेव्हा मी भेटायला गेलो. तो बेसच्या क्वार्टर्समध्ये राहायचा तेव्हा दादरच्या बाजूला. त्याला भेटलो आणि विजय चव्हाणची काही गाठ पडली नाही. पण चौकशी करताना तो मफतलालमध्ये नोकरीला असं वैद्यसाहेब म्हणले, पण ते म्हणले तुम्ही काळजी करू नका, मी त्याशी बोलून घेतो. जे कामं मी बघितली ती नाटकात तो उत्तम काम करत होता. तर त्यामुळं मग ठरलं तसं. आणि धुमाकूळचा जेव्हा मुहूर्त कोल्हापूरला झाला तेव्हा पहिल्यांदा माझी विजय चव्हाणची गाठ पडली. तोपर्यंत आमची गाठच नव्हती. मग मी सहजच वैद्यसाहेब त्याशी पैशाचं बोलले ते. आणि बाकी कुणीही माझ्याशी कॉन्टॅक्ट नव्हतं. माझ्या शब्दावर सगळ्यांचा विश्वास होता. पण विजय पहिल्यांदाच काम करतोय म्हणून त्याला म्हणलं की विजय असं असं पैसे इतकं बोलणं झालं आहे वैद्यांचं, कमी आहेत पण नाही नाही म्हणले, काय असून दे, काय हरकत नाही, प्रश्न नाही. मी म्हणलं काय लेखी वगैरे तुला पाहिजे का, अजिबात नको म्हणलं. आणि मग धुमाकूळचं आमचं शूटिंग सुरू झालं. मग गाठी पडायला लागल्या. विजय बोलायला एकदम टिपिकल मालवणी होता, कायम विनोदी बोलायचा. आणि त्या काळामध्ये तो सिनेमामध्ये आणि नाटकात खूप बिझी होता. ती खूप नाटकं, 2-3 नाटकं जोरात चाललेली होती. आणि त्यामुळं मग ते 2-4 गाठीभेटी संध्याकाळच्या मैफिली झाल्यानंतर तर प्रशांत किंवा नाटकात सिनेमात तोपर्यंत फार आलेला नव्हता आणि विजय त्यामध्ये जास्त आला होता. पण प्रशांतला पुढे जास्त फ्युचर होतं, कारण त्याला एकतर रूप होतं. विजयाला तसं रूप काही नव्हतं, पण अभिनय उत्तम होता. म्हणजे तोही विजय मेहतांच्या हाताखाली तयार झालेला होता. त्यांच्यावरही काम केलं त्याने. आणि मग थोड्या ओळख झाल्यानंतर मी त्याला सगळेजण कान्या म्हणायचे. थोडा डोळा त्याचा स्क्विंट होता असा. तर मी कान्या म्हणत सुरुवात केली. अरे म्हटलं मी, नाही नाही तुम्ही बेलाजी म्हणावं गोडबोले साहेब, त्याला काय हरकत नाही, हा येतं आहे. पण तेव्हा विजय किती सिनेमात काम करायचा, कारण तो अतिशय अकोमोडेटिव्ह होता. कुठल्याही निर्मात्याला त्यांनी कधीही त्रास आयुष्यात दिला नाही. आणि आपलं काम चोख करायचा. ॲडिशन घ्यायची जरी तर डायरेक्टरला विचारून घ्यायचा. आणि कामाच्याबद्दल पैशाबद्दल फार घासाघीस करायचं नाही, कारण त्याला माहीत होतं की काही निर्माते पैसे बुडवणार. हे धरून चालायचं. आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या, गाठीभेटी होत राहिल्या. मग धुमाकूळ आमचा चांगला चालला चित्रपट. मग ह्याच जोडीतून आमचं बंडलबाज करायचं ठरलं. आणि मग त्यामध्ये दोन गोष्टींची बेस तो त्या पाया होता गोष्टीचा, शिवराज गोरलेच्या पटकथेचा, तो दोन वरती आधारित होता. एक तर मोरूची मावशी नाटक आणि अंमलदार पुलंचं. त्या दोन्हींचं असं एक वेगळं मिश्रण त्या पद्धतीचं. आता ती दोन्ही नाटकंसुद्धा इंग्लिश कलाकृतीवर आधारित होती. मग त्यामध्ये विजय चव्हाणला पुरुषाचा आणि स्त्रीचाही रोल असा तो होता त्यात. आणि मग तो विजय तेव्हा मोरूची मावशी करतच होता. अप्रतिम काम केली त्यामध्ये. राणीचं सोंग घेऊन आल्यानंतर केलं तर. आणि मग तेव्हा गप्पा तर ओटवणेकर, सुरेश ओटवणेकर म्हणून त्याचा खास मेकअप होता. कारण बाईक त्या जीचा मेकअप करायचा त्याच्यावरती म्हणजे सोपं काम नव्हतं. त्यामुळे तो ओटवणे आणि तो टिपिकल कायम विजयवर असायचा ना. त्यामुळं काय रे ओटवणे आणि काय रे काने असं त्यांचं चालायचं. आणि दोघांचं अगदी ट्युनिंग परफेक्ट होतं. विजयने तेव्हा मला एकदा सांगितलं की गोडसं काय आहे, ते पातळ आपण नेसल्यानंतर चला ते आपल्या पुरुषांची कंबर आणि बायकांच्यात फरक असतो रचनेत म्हणला. ते सुटेल काय सारखी भीती असते, म्हणून ते माझाच मेकअप पण मला लागतो. कारण मोरूच्या मावशीला असं ओटवणेकरच मेकअप करायचे. त्यांचा मुलगाही मध्ये फेसबुकवरती माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये आला आहे ओटवणेकरांचा. ओटवणेकरही आता गेले. आणि मग तो सिनेमा झाला, धुमाकूळ झाला, बंदरबाज झाला. रामरहीमच्या वेळेला त्याला म्हणला, रे फार मोठा रोल नाही आहे, असून देऊ म्हणला, काय होतं तुम्ही करताय ना, आम्ही त्यात आहे. आणि मग रामरहीम आम्ही केला. आणि मी रामरहीमचा सिनेमा करायला थांबवलं. पण तरी कोल्हापूरला मी इन्कम टॅक्सच्या कामाला जायचोच. आणि शूटिंग कोल्हापूरला व्हायची. जसं म्हणतात ना की एकदा दारू पिणाऱ्याला दारूची सवय सुटली तरी गुत्त्याकडे पाय वळतात.
तर मी इन्कम टॅक्सचं काम संपलं की हळू शालिनी स्टुडिओ चक्कर मारायचो किंवा जयप्रभाला कुणाचं काय शूटिंग चालू आहे का, आपण सगळ्यांच्या गाठीभेटी व्हायच्या. मग का विजय असला की तो म्हणाला, नाही साहेब थांबणार आहे ना, मग आपण रात्री जरा बसूया. मग आम्ही परत गप्पा मारत होतो. मग तो म्हणायचा, काय परत पिक्चर सुरू करताय का नाही? नाही रे बाबा म्हणलं, आता बस झालं, 5 म्हणजे खूप झाले, मी एकच करून थांबणार होतो. नाही नाही असं कसं? मग तो दरवेळेला तुझं आश्वासन मला असायचं, तुम्ही बाकीचं बघा, तो आर्टिस्ट म्हणायचा, आर्टिस्टचं सगळं माझ्याकडे लागलं, मी सगळ्यांना पकडून आणतो म्हणायचा. अर्थात मी पुढं काही सिनेमा केला नाही, पण विजयचा फोन व्हायचा कधीतरी, क्वचित कधीतरी अशी कोल्हापूरला गेली गाठ पडायची. पुढे एकदा एक दिवस त्याचा मला रात्री फोन आला, गणपतीचाच दिवस होते आणि रात्री 10च्या सुमाराला फोन आला. आणि म्हटलं काय आता कुणाचा फोन आहे म्हणून उचलला. मग त्याचं बोलणं काय, म्हणजे बाका प्रसंग होता तो, पण तरी बोलणं तसंच होतं. काय साहेब काय चाललंय? म्हणलं काय चाललंय म्हणजे काय चालू असणार, काही नाही, शांत झोपलो होतो. काय भानगड काढली आहे? म्हणलं साहेब ताबडतोब तुम्ही अजिंक्यतारा कारखान्यावर या आत्ता. अरे काय नाही, तुम्ही इथे या ताबडतोब, मग मी सांगतो. भयंकर आमच्यावरती बाका प्रसंगावर आमचं नाटक इथं होतं आत्ता, आम्ही फार अडचणीत आहे. आपलं माणसं आपला माय म्हणण्याचं जायला पाहिजे. मी गाडी काढली, कारखान्यावर गेलो. उदय धुर त्यांच्या माऊली प्रोडक्शनचं काहीतरी नाटक गणपती उत्सवात कारखान्याने ठरवलं होतं. आणि ही सगळी नाटक टीम आली आणि मागच्या वर्षी त्यांचंच काहीतरी नाटक ठरवलं होतं, त्याचा ॲडव्हान्स दिला होता. पण पावसामुळं नाटक झालं नव्हतं. तर कारखान्याचे लोक अडून असे बसले ते की ते पैसे सगळे आधी द्या आणि मग नाटकाचा प्रयोग आम्ही तुम्हाला सुरू करून देऊ आणि त्याचं कॉम्पन्सेशन द्या आम्हाला. आणि ह्या सगळ्यात ते नाटक सुरू आहे ना, जवळजवळ 10-10:15 मी बोललो 10:15 वाजले ते. मग मी अभयसिंह राजा माझे मित्र हे त्याला माहीत होतं, त्यामुळे त्यांनी मला विजयनी फोन केला होता. मग मी त्याचं गणेशोत्सव मंडळाचं प्रमुखाला सांगितलं, अरे असं करू नको, तुमचे मागचे पैसे आहे ना हे परत देतील, उदय धुरच होते तेव्हा. आणि म्हणलं नाही दिले तर मी जबाबदार आहे असं सांगितल्यावर तो म्हणलं मग काय हरकत नाही. मग विजय धुरत तरी माझे आभार मानले. विजय म्हणला, बरं झालं साहेब तुम्ही आलात, नाही तर आमची इथं अडकवूनच ठेवणार होतं आम्हाला. नाही म्हणलं असं काही नाही, मग नाटकाला बसताय का? म्हणलं नाही आता जातो घरी, झोपतो, नाटकाला नाही बसत. परत आलो. त्यानंतर एक 2-3 महिने तर कुठलं तरी नाटक सातायला लागलं. मी आपलं संध्याकाळी ठरल्याप्रमाणे आपण इकडे येऊ का, आम्ही मित्रांनी गप्पा मारलो. ही एकदम म्हणजे 10-12 लोकांचा लॉट आला. विजय चव्हाण आघाडीवर, त्याबरोबर ओटवणेकर आणि त्या नाटकातले इतर काम करणारे 7-8 लोक. तर मी म्हणजे आश्चर्य वाटलं, म्हणलं काय का नाही इकडं कुठं? साहेब तुम्हाला माहीत नाही का आमचं नाटक आहे, येणार आहे का नाटकाला? नाही नाही म्हणलं नाही येणार. मग त्या सगळ्यांना बोलवलं, मला नमस्कार करायला लावला, म्हणजे पाया नाही पण असा म्हणलं, 95 मागच्या वेळा आपला जो घोळ झाला होता ना, तेव्हा ह्या साहेबांनी सोडवलं होतं, नाही तर कारखान्यावर रात्र काढायची वेळ आली होती तशीच. आणि मग तो गेला आपलं त्या नाटकाला. असाच आणखीन एक प्रसंग घडला पुढे. आणखी ते काय 1-2 वर्ष झाली असतील. असाच पहाटे फोन आला 4 वाजता. एक मला बरं वाटलं की ह्या माणसांना आपण गोडबोले आपलं हक्काचं घर आहे असं वाटतंय, आपला हक्काचा माणूस. म्हणलं काय रे काने काय आहे? साहेब बसचा ॲक्सिडेंट झाला आहे, इथं शिवराज पेट्रोल पंपाची इथे ॲक्सिडेंट झाला आहे, तुम्ही ताबडतोब या. ते माणसाने आम्हाला सगळ्यांना पकडून ठेवले. मी आता काय उठलो, परत गाडी काढली, गेलो. शिवराज पंपाच्या अलीकडे इंदिरानगर झोपडपट्टी आहे. तो ड्रायव्हर झोपेत बहुतेक बसचा त्या नाटक कंपनीच्या त्या रस्ता फिरला आणि त्या झोपडपट्टीच्या दारामध्ये एक कचऱ्याची मोठी कुंडी होती आणि एक बारक खोपटं होतं, त्यात कोण राहत नव्हतं. त्याला जाऊन धडकला, गाडी थांबली म्हणून पुढचा अनर्थ टळला, नाहीतर आतली 5-10 माणसं त्यात गेली असती. आता मी गेलो, हे सगळं बघितलं. सुदैवानं त्या राहणारी जी माणसं होती ती अंगावरच येऊ या लोकांच्या, मला बघितल्यामुळे त्यांना माझी ओळख नव्हती, पण मी अरुण गोडबोले हे म्हटल्यानंतर त्यांना कळलं की आपल्यापैकी माणूस आहे. कारण त्यातले 2-3 ड्रायव्हर साताऱ्यामध्ये नोकरीला होते. जगन चौगुलेकडे एक जण होता, एक जण ढोण्यांच्याकडे होता. तर त्या आपल्या मालकांचे हे मित्र आहे तेवढं त्यांना माहीत होतं, पण ते जरा नरम आले. त्यामुळे काय अडचण आहे नाही, म्हणजे तीच खोपट तुटले, कचरा कोंडीचं काहीतरी,
म्हणजे बघा तुमचं काय झालं आहे, कॉम्पोजिशन पाहिजे तुम्हाला. कचरा कुंडीचं काय कॉम्पोजिशन आहे ते परत बसून आणणार म्युन्सिपाल्टी. तुम्हाला हे खोपटाचे किती पैसे होतील. विजयला म्हणलं, विजय पैसे आहेत का? तो म्हणला नाही आहेत. म्हणलं मी देतो. 1,000-2,000 त्यांना दिले. आता त्यात तो क्लीनर जे त्या बसचा होता त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. मग काय करायचं म्हणलं, आता एक काम कर विजय, बस जाऊन दे पुढे, त्या क्लीनरला आपण घेऊन हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. हो म्हणलं, साहेब इथं कोणाची माझी ओळख आहे? म्हणलं नाही, माझी आहे ना. मग त्या क्लीनरला घेऊन विजय आणि मी आम्ही माने डॉक्टरांच्या हसून आलो, आपले ऑर्थोपेडिक सर्जन माने, आणि त्यांच्याकडे त्याला ॲडमिट केला. मग त्यांनी विजय इथनं बसने पुण्याला गेला. पुढे त्यांचा प्रयोग झाला. त्यांनी राहिलेले पैसे मला पाठवले. हे सगळं झालं. पण मला एक खरंच मगाशी म्हटल्याप्रमाणे समाधान की आपण जो ऋणानुबंध जपला आहे त्याबद्दल त्या माणसाने आपल्यावर इतका विश्वास वाटतो. पुढे विजय नाटकं ते सिनेमा चालू होते. कारण माझ्या अंदाजाप्रमाणे जसं आपण म्हणतो ना की कुठल्याही भाजीला चव यायला कांदा पाहिजे, तसं विजय चव्हाण असल्याशिवाय मराठी सिनेमा बहुतेक होतच नव्हता. छोटा मोठा रोल कुठला ना कुठला त्याचा असायचा आणि तोही सगळ्यांना धरून राहायचा. आणि केव्हाही ॲडिशन कुठली घेतली म्हणजे त्याचा आणि माझा एक सीन बंडलबाजमध्येच आहे. मी डॉक्टरचं काम केलं आहे आणि ॲक्च्युली सीन म्हणजे प्रत्यक्ष आम्ही एका वेळा बरोबर नव्हतो, पण तो दाढी करत असतो वाणी असताना सुद्धा, आणि ती अलका कुबल किंचाळते आणि तो डॉक्टरना फोन करतो आणि तो मी घेतो इकडे. तो म्हणतो, डॉक्टर मी राणीसाहेब बोलतो आहे, मी आता दाढी करत होतो, मी काय काय म्हणतो आणि त्या झटक्याने मी कोसळून बोलतो. एवढा सीन होता. पण असा विजय चव्हाण कायम गमतीशीर. आणि त्याला मी गमतीनं म्हणायचो की तू मफतलालमध्ये आहेस म्हणजे तू काय काम करतो मफतमध्ये, पाहिजे तू सिनेमा नाटकातच आहेस. नाही म्हणलं, साहेब कंपनीचं एक नाटक असतं ना वर्षातनं स्पर्धेला, त्यात मी बसवतो ना सगळं. असा विजय चव्हाण गमतीशीर. तो वारला. त्या कुटुंबातल्या कोणाची माझी ओळख नव्हती, पण तो वारल्यानंतर मी फोन केला, फोनवर त्यांचं सांत्वन केलं. आणि एक चांगला दिलदार कुशल कलाकार, एखादं नाटक मोरूच्या माणसासारखं हक्क आपण एकट्याच्या हिमतीवर खेचून नेणारा असा विजय चव्हाण. असा दुसरा फक्कड म्हणजे चंदू पारखी. चंदू पारखी मूळ इंदूरचा. त्याला प्रभाकर पणशीकरांनी संधी पहिल्यांदा नाटकात दिली आणि अण्णासाहेब देऊळगावकर हे मराठीतले आमच्या सिनेमातले भीष्माचार्य म्हणायचे ना गमतीनं. तर माझ्या नशिबांच्या वेळा त्यांनी त्यात एक पटकथा लिहितानाच एक पात्र घातलं, चंदूला खास सूट होईल असं. बेवड्याची भूमिका होती ती आणि चंदू पारखीला ती दिली. तेव्हा मग शूटिंगच्या वेळेला माझी त्याची ओळख झाली. आणि अतिशय हुशार, चांगला कलाकार, पण लहरीला आला. आणि तो एकदा टायगर झाल्यानंतर कुणाला आवरायचं नाही म्हणजे असा किडकिडी शिरीदृष्टी. अभिनय दादा म्हणजे त्यांनी काही काही टी व्ही सिरियलमध्ये काम केलं आहे, मग हिंदी चित्रपटात कामं केली आहेत. अतिशय अप्रतिम काम करायचं. पण एकदा काय चिडला खवळला म्हणजे काय कुणाला ऐकायचं नाही. नशिबांमध्ये सुद्धा एक त्यात सीन आहे की तो सत्यानाच्या पूजेला येतो, नमस्कार करतो, असा सीन होता. तर त्यात त्यांनी ॲडिशन केली, म्हणजे नमस्कार करून उठतो आणि नोट उचलतो, एवढा सीन त्यात ती. तर तो मी होतो सीनचं शूटिंग होताना. वैद्यसाहेबांना म्हणला, वैद्य थोडी ॲडिशन करू का? नोट उचलतो आणि माझ्याजवळचं एक नाणं त्या टपकात टाकतो आणि नंतर म्हणतो, सगळ्यांना सद्बुद्धी दे रे बाप्पा. तो इतकं परफेक्ट बसला ना, म्हणजे देवाचे पैसे काही फुकटापड उचलत नाही आणि त्यात नोट टाकली असतं, नोट उचलली नाणं टाकलं, असा चंदू. कधी कधी म्हणजे मला म्हणायचं प्रत्येक पिक्चरमध्ये मला तुमचं काम पाहिजे बरं का. अरे म्हटलं रोल असला तर ना, कारण धुमाकूळमध्ये त्याला मोठा रोलच नव्हता. नाही म्हटलं तरी मला काम मिळालंच पाहिजे. मग शेवटी असं असतं की एक कुटुंब आमचं झाल्यासारखं होतं. मग त्यामध्ये एक वेगळा रोल लॉजच्या माहेरचा घालायला लावला शिवराज गोरल्यानं. त्याचं नाव बेवडे पाटील ठेवलं. 2 सीन घातले. त्याकरता तो आला मुंबईहून तेवढ्या सीन करता. आणि पैसे म्हणला, मला मानधन काही नको, पण तुमच्या सिनेमाने मी पाहिजे, पासिंग शॉटमध्ये का होईना पाहिजेच. मग बंडलबाजच्या वेळेलासुद्धा असंच झालं. असं एका 2 सीन करता तो आला. तो मला म्हणला, साहेब मला काहीतरी चांगला रोल द्या ना तुम्ही. मी म्हणलं, अरे गोष्ट ती निघायला नको का? पण माझ्या डोक्यात तो विषय होता. मग पुढच्या वेळेला मी राम रहीम जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा मी स्वतःच पटकथा लिहित होतो
तेव्हा चंदू करता मी एक स्पेसिफिक रोल मनात योजला आणि तो पटकथेत संवादात सगळा घातला. आणि चंदू पारखी म्हणजे त्या सिनेमाचा राम जो आहे डॉक्टर राम त्याचा जुना मित्र बालपणचा, असं चंदूला रोल दिला रिक्षावाल्याचा. आणि त्याच्या बायकोचा रोल दिला ज्योती चांदेकरला. दोघांनी अप्रतिम काम केलं त्यात. म्हणजे बक्षीस पुरस्कार वगैरे जे असतात ना त्याकरता आपण फारसं गंभीरपणे कुणी बघू नये. त्याच्यामागचं काय राजकारण चालतं, काय अर्थकारण असतं आपल्याला माहीत आहे. त्यामुळे मी त्याचा विचार केला नाही. पण अजूनही राम रहीम सिनेमा लागतो, आपण बघा. चंदू पारखेने त्यात अप्रतिम रोल केला होता. त्यातलंच काही शूटिंग सातारला होतं एक दिवस. आणि चंदूवरती ते 2-3 सीन चंदूचे त्यात करायचे होते. आणि तो काहीतरी मच्छिंद्र कांबळीच्या शूटिंग करता चिपळूण भागात कुठेतरी होता. त्यांचं बोलणं झालं की म्हणाल तू सकाळी 8ची आपली शिफ्ट आहे 9ची, तू कसंही करून पोचायला पाहिजे आदल्या दिवशी. तर म्हणलं साहेब मी आदल्या दिवशी रात्रीपर्यंत तिथे पोचतो नक्की. चिपळूणच्या जवळ शूटिंग आहे मच्छाचं, म्हणजे मच्छा म्हणायचं त्याला मच्छिंद्र कांबळीनं. म्हणलं ठीक आहे पण पोचतो. आणि तो येणाऱ्या खात्रीनं आम्ही सगळी तयारी केली. मंगळवार पेठेत आप्पा निगडे यांच्या घरातच ते सीन करायचं ठरलं होतं. सातारच्या डॉक्टर लाहोटींचं त्या डॉक्टरचं एक बारकं काम आहे बघा. आणि सगळं झालं, कॅमेरा गेला, सगळं लावून झालं, लाईटिंग करून झालं. चंदू आत्ता येईल बघ येईल, खरं रात्रीच येणार होता. बरं फोन तेव्हा मोबाईल नव्हते, फोन कुठं करणार. सगळे हातबद्दू झालं, थांबव बरं आल्याशिवाय शूटिंग सुरू होईना. मग त्यावर टीका सुरू झाली. हे कुठंतरी पिऊन पडला असेल, असं झालं असेल, काय झालं असेल. मी लावा असं काय, तो पीत असेल पण जबाबदार माणूस आहे, असं नाही करणार. पण त्याच्या 15 मिनटं झाली, तास झालं, 10 वाजले, 10:15 आला. चंदू पारखे आला. सबंध मळलेले कपडे, हातात एक बॅग, खांद्याला शबनम. आणि आला तसं म्हणजे आपण माणूस एखादा कोळशाच्या वखरीत नाही यावं ना तसा. म्हटलं काय चंदू. साहेब म्हणला 2 मिनटं थांबा, मला एक 10 मिनटं द्या, मी आंघोळ करतो. तो आंघोळ केली त्यांनी तिथंच आपणच्याच घरात बाथरूममध्ये जाऊन. आणि कपडे बदलले, तर तो आमचा ड्रेस होता, ड्रेसमध्ये केला आणि आम्ही शूटिंग सुरू केलं. बराबर त्यांनी शॉर्ट सगळे दिले. आणि मध्ये लंच ब्रेक झाल्यानंतर मग त्याला म्हणला काय झालं चंदू, तुझ्यानं इकडं आमचा सगळ्यांना शिमका चालला होता की हा पिऊन पडला असेल. मग साहेब मी पितो ना, पण मी काय पिऊन कसं पडेल. काय झालं म्हणला. मच्छिंद्र कांबळीचं शूटिंग लांबलं. जवळजवळ तिथनं मला त्या स्पॉटवरनं बाहेर पडायला 7 वाजले. मी चिपळूण स्टँडला आलो तर पुण्याची गाडी निघून गेलेली. मग काय करायचं. मग चौकशी केली, एक ट्रक निघेल असं म्हणून त्या नाक्यावर आलो. एक ट्रक मिळाला, तो कराडला जाणार होता म्हणून कराडपर्यंत आलो. कराडला त्यांच्या कोल्हापूर नाक्याला उतरलो आणि तिथं दुसरा ट्रक मिळाला. त्यांनी इथं आलो लॉजवर, तुम्ही लॉजचा पत्ता सांगितला होता तेव्हा श्रीमान लॉजमध्ये उतरलो त्यांना सगळ्यांना. आणि तिथं विचारलं तर म्हणले केव्हाच गेले, मग स्पॉट कुठं आहे ते विचारलं आणि तिथनं रिक्षा करून म्हणलं मी इथं आलो. इतकी कामाबद्दलची तळमळ आणि जाणीव असणारा चंदू. रामरहीमचा पुण्यात जेव्हा पार्टी होती, आता हा चंदूचा एक वेगळा अवतार होता. आणि रामरहीमची आम्ही पुण्यात पार्टी होती. प्रीमियर झाल्यानंतर सुरुवात पुण्यात लागल्यानंतर रात्री प्रेसच्या लोकांना बोलवलं. तिथं एकाने पार्टी चालू असताना विचारलं चंदूला, तुम्ही काय हल्ली नाटकात काम करत नाही का. आता चंदू आधी टायगर झालेला, जो खवळला त्याची तिने गच्चंडी झाली जाऊन. म्हणजे 2 शिव्या घातल्या. तुम्ही म्हणला पत्र कसले आहे म्हणला, तुम्ही नाटकं बघता का. तुम्हाला नुसतं फुकट काही न बघता सिनेमा बघायचा, कॉलम लिहायचा. दर महिन्यात म्हणला मी कमीत कमी 10 प्रयोग नाटकाचे करतो. तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या घरी या, तुम्हाला लिस्ट देतो सगळी. आणि तो आता म्हणला हाणामारीचाच प्रसंग होतो पूनम हॉटेलमध्ये. कसं तरी दादापुताकडे चंदूला बाहेर काढलं आणि तो प्रसंग थांबला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी चंदू म्हणला नाही अहो ते जाचं झालं मला ते. म्हणलं ते असून दे, पण नाही का तू असं किडकिडीत. अरे काय. पुढे चंदूचं लग्न झालं, उशिरा लग्न झालं. सातारला एकदा परत जे मध्ये शेड्यूल होतं तेव्हा तो आला होता, बायकोला घेऊन आला तर आमच्या घरी येऊन गेला. आणि पुढे तो मी थांबवलं सिनेमा करणं. आणि मग पुढे चंदूचं काम चालू होतं. काही TV सिनेमात तो दिसत होता, हिंदी सिनेमात होता.
आसाममध्ये काहीतरी तो शूटिंगला गेला होता हिंदी सिनेमाच्या, आणि तिथं पायाला काहीतरी जखम झाली आणि चंदूच्या स्वभावावरून त्यांनी लक्ष दिलं नाही आणि त्याचं पुढं गँग्रीन झालं आणि त्या चंदूचं निधन झाल्याची बातमी मला समजली. चंदूचा एकूण स्वभाव, वागणं हे सगळं मला माहीत होतं आणि किती म्हटलं तरी आपल्याकरता या सगळ्या लोकांनी मनापासून योगदान दिलेलं आहे. आणि चंदूचं वागणं माहीत असल्यामुळं मला माहीत होतं की काही तर सेविंग नसणार. त्याचा पत्ता माझ्याकडे होता. वैद्य साहेबांना मी फोन केला. म्हणलं, वैद्य असं असं मला वाटतंय चंदूकडे सेविंग नसेल, तर तुम्ही एक काम करा, मी तुमच्या खात्यात 5,000 रुपये आज भरले, तेवढे घेऊन चंदूच्या बायकोला द्या आणि तिला सांगा काही म्हणजे म्हणू नका काही कशात आहेत वगैरे, नुसतं द्या. वैद्यसाहेब बिचारे मला उठून ठाण्याला गेले, चंदूच्या बायकोला भेटले आणि तिला 5,000 रुपये दिले. ती म्हणते कशाचे आहेत हे? कारण गोडबोले साहेबांचा सिनेमा करून कितीतरी दिवस झाले, आता काय बॅलन्स नसणारा आणि मग काय मला उसने दिलेत का? मला काही नको आहेत पैसे. त्याही सरळ सज्जन होते. म्हणजे म्हणलं मला ते काय माहीत नाही. बरं, आमचे वैद्यसाहेब म्हणजे अतिशय बिडस्त सज्जन. ते म्हणले मला यातलं काय माहीत नाही, पाहिजे तर गोडबोले साहेबांना फोन लावून विचारा तुम्ही. मग गोडबोले साहेबांना म्हणजे मला तिने फोन लावला वहिनीने. म्हणलं, साहेब कशाचे पैसे आहेत हे? म्हणलं, वहिनी कशाचे पैसे असं काही नाही, चंदूनी आमच्याकरता एवढं केलेलं आहे, तर तुम्ही काही समजा, भाऊबीज समजा, काही समजा. हो पण म्हणे मला घ्यायला जड वाटतंय ते. म्हणलं असं नाही आहे. चंदू असता तर तो म्हणला असता, अरे बडे भैयाने भेजा ले लो, हे तुम्ही समजा आणि भावाकडनं आले म्हणून समजून तुम्ही घ्या. मग त्यांनी ते पैसे घेतले. असे कलाकार म्हणजे आपण अनेकदा नाही त्या गोष्टीच ऐकतो, पण सगळे कलाकार मनापासून चांगले असतात. क्वचित त्यांच्या त्या आभासी दुनियेमध्ये राहत असल्यामुळे कधी कधी वागणं त्यांचं ॲबनॉर्मल होत असतं. आपण समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आज आता हा भाग आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये अशाच एक कलाकार, आता हे दोघे आमचे मित्र नाही आहेत, पण असाच एक माझा पहिल्या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि इंडस्ट्रीमध्ये अतिशय कसून मेहनत करणारा, पण त्या मानानं लौकिक यश ज्याला मिळालं नाही, अंगी गुणवत्ता असूनसुद्धा पण ज्याचं कौतुक करायला पाहिजे, असा पितांबर काळे यांच्याबद्दल मी पुढच्या भागात बोलणार आहे. तोपर्यंत अर्थात नमस्कार.